नमस्कार, माझे नाव सारंग गणेश खरात. माझ्या कथेचे नाव आहे मनाची श्रीमंती. एक गाव असते. त्या गावात श्रीमंत व गरीब लोक राहत असतात. श्रीमंत लोक गरिबांना खूप त्रास देतात. गरीब लोक वैतागले होते. एक गरीब माणूस, त्याच्या घरात 2 वेळा खायचं अन्न नसते. तो एका झाडाखाली जाऊन बसतो. त्यासमोर साधू महाराज जाताना दिसतात. तो साधू महाराजाकडे जाऊन म्हणतो की, साधू महाराज, तुम्ही तर महागाने आहात. तुम्ही माझे भविष्य सांगा. साधू महाराज डोळे बंद करतात. थोड्या वेळानं उघडून सांगतात की, तुझ्या नशिबात नुसते 20 भाकऱ्या आहेत. तो म्हणतो की, तुम्ही तर महागाने आहात. तुम्ही अशी काय तर कृपा करा की 20च्या 20 भाकऱ्या मला आताच मिळू दे. साधू महाराज त्याला 20 भाकऱ्या देतात आणि सांगतात की, अरे, तुझ्याकडे तर 20च भाकऱ्या आहेत. तू आताच खाणार. पुढे तुझे काय होऊ शकते ते मी काय सांगू शकत नाही. साधू महाराज तो पहिला अर्धी खातो, 1 खातो, 2 खातो, नंतरून त्याचे पोट गच्च भरते. तो म्हणतो की, आता 18 भाकऱ्यांचं या काय करायचं. तो त्याच्यासारख्याच एका गरीब माणसाला बोलवतो आणि म्हणतो की, घ्या, तुम्ही 2 खावा. सगळे खाऊन टाकतात. नंतर 1 वर्षानंतर साधू महाराज परत त्याच रस्त्याने जात असतात आणि त्यांनी आठवतात की, 1 वर्षापूर्वी मी इथे एका गरीब माणसाला 20 भाकऱ्या दिल्या होत्या. बघूया त्याचे काय झाले. त्यांनी जाऊन बघतात. त्याच्याकडे एक बंगला आहे. त्याच्यासमोर 1000 लोक जेवण करत आहेत. त्यांनी त्याच्याकडे जाऊन विचारतात की, अरे, तुझ्याकडे नुसत्या 20च भाकऱ्या होतात. तू एवढा महागाने कसा झालास. तो म्हणतो की, तुम्ही 20 भाकऱ्या दिल्यापैकी मी 2च खाऊ शकलो. मी सगळ्या गरीब माणसांना वाटून टाकल्या. एका दिवशी मी खाऊन बी 100 लोकांना वाटू शकलो. एवढं माझ्याकडे अन्न आले. कोणी मला बंगला बांधून दिला, कोणी मला नोकरीसाठी पैसे दिले. म्हणून मी एवढा आता श्रीमंत झालेला आहे. तात्पर्य, आपण केवढे लोकांना देतो त्या दुप्पट पटीनं निसर्ग आपल्याला देतो. पैशापेक्षा मनाची श्रीमंती खूप महत्वाची आहे. धन्यवाद.